नमस्कार. आज आपण पाहणार आहोत लहान बाळाला सर्दी आणि कफ झाला असेल तर ओव्याचा शेक कसा द्यायचा. तर इथे मी ओवा घेतलेला आहे. इथे मी तवा गरम करून त्यावर ओवा 2 ते 3 मिनिटे मंद आचेवर भाजून घेणार आहे. ओवा आपल्याला करपू द्यायचा नाही, त्यामुळे ओव्याचा मंद सुगंध येईपर्यंत 2 ते 3 मिनिटे मंद आचेवर व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. हा उपाय अगदी तुम्ही बाळ 1 महिन्याचं झालं तेव्हापासून करू शकता. बाळाला जर सर्दी आणि कफ जास्त प्रमाणात असेल तर अगदी 2 ते 3 दिवसातच बाळाला आराम पडतो, त्यामुळे हा उपाय नक्की करून पहा. आता आपला ओवा भाजून तयार झालेला आहे. इथे मी गरम ओवा एका सुती रुमालावर काढून घेतलेला आहे. त्यानंतर रुमालाची छोटीशी पुरचुंडी बांधून घ्यायची आहे. आपल्याला हा ओवा गरम असतानाच बाळाची छाती, डोकं व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे. कधीही बाळ झोपलेलं असताना बाळाला शेक द्यायचा, कारण लहान मुलं खूप चंचल असतात, त्यामुळे ते शेक घेईपर्यंत शांत नाही बसू शकत. जेव्हा ओवा थोडासा थंड होईल तेव्हा त्या ओव्याने बाळाच्या डोक्याला शेकून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बाळाला जर ओव्याचा शेक दिला तर अगदी 2 ते 3 दिवसातच बाळाला आराम पडतो, त्यामुळे हा उपाय नक्की करून पहा. आजच्या व्हिडिओमधली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.